दीप अमावस्येनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. घरातील दिव्यांची पूजा कशी करावी यासाठी पहिल्यांदा आपण घरातील दिव्यांची पूजा करण्यासाठी आपण कणकेचे दिवे पहिल्यांदाच आपण सुरुवातीला करून घ्यायचे. सकाळी त्या दिवशी आपण लवकर उठून घरातल्या देवांची पहिल्यांदा प्रथम आपण पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर दिव्यांची पूजा करण्यासाठी एक पाट घ्यायचा आहे. ते पाट स्वच्छ धुवून आपण ते आपल्या पूजा केलेली आहे त्या शेजारीच हा पाट मांडायचा आहे. त्या पाटावर शक्यतो वस्त्र अंतरावे, पण माझा पाट हा डिझाईनचा असल्यामुळे मी पाटावरच दिव्याची पूजा मांडलेली आहे. तर ते दिवे पहिल्यांदा मी घासून स्वच्छ ते पुसून दिवे मांडलेले आहेत. त्या दिव्यांना आपण हळदीकुंकू लावून घ्यायचं आहे. हळदीकुंकू लावल्यानंतर आमच्याकडे दिव्यांना दोऱ्याने आमच्याकडे बांधायची पद्धत आहे. तर दिवे बांधून झाल्यानंतर त्यानंतर मी त्यांना फुले वाहिलेली आहेत. ते फुलं वाहिल्यानंतर आमच्या घरात प्रत्येक आपण दिव्यांना आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. हळदी कुंकू हे आपण प्रत्येक दिव्यांना लावून घेतल्यानंतर आपण दिव्यांना आपण फुलं वाहायची आहेत. फुले हे आपण घरातल्या झाडांची फुले वाहिली तर छान. तुमच्याकडे जर फुले मिळत नसतील तर तुम्ही विकत आणून या दिव्यांना आपण अर्पण करायचे आहेत. ही फुले आपण अशा पद्धतीने प्रत्येक दिव्यांना एक एक फूल आपण वाहायचं आहे. तर ही फुलं आपण वाहिल्यानंतर आपण आपल्या घरात जे लाह्याही आहेत, लाह्या वाहण्याची आपल्याकडं पद्धत आहे. जर तुमच्याकडे लाह्या वाहत नसतील तरी नाही वाहिल्या तरी चालेल, पण आमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने मी सर्व दिव्यांना ह्या लाह्या मी वाहणार आहे. तसेच त्यानंतर वस्त्रमाळसुद्धा करण्याची पद्धत आहे. तर ही वस्त्रमाळ प्रत्येक तुम्ही दिव्यांना सेपरेट केली तरी चालेल, नाही तर सर्व दिव्यामध्ये एक जर तुम्ही मोठी अशी वस्त्रमाळ केली तरी चालेल. तर वस्त्रमाळ वाहणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण सर्व देवांना आपण हरळी वाहण्याची पद्धत आहे. तर सर्व दिव्यांना आपण प्रत्येकाला एक एक अशी हरळी वाहायची आहे. हराळी वाहिल्यानंतर आपण आघाडासुद्धा वाहायचा आहे. तुमच्याकडे जर हराळी आघाडा दोन्हीही मिळत असतील तर तुम्ही दोन्ही वाहा. माझ्याकडे आघाडा नसल्यामुळे मी प्रत्येक दिव्यांना मी फक्त हराळी वाहिलेली आहे. तुमच्याकडे जर दोन्ही मिळत असतील तर तुम्ही दोन्हीही वाहा. तर त्यानंतर मी प्रत्येक आता दिव्यांना मी लाह्या वाहत आहे. तर हे लाह्या प्रत्येक दिव्यांना प्रत्येकी आपण लाह्या वाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण अशा पद्धतीने सर्व आपण दिव्यांची पूजा केलेली आहे. आता आपण जे कणकेचे दिवे केलेले आहेत त्या दिव्याने आपण घरातील देवांना आणि जे आपण पूजा केलेली आहे दिव्यांची त्यांना आपण ह्या कणकेच्या दिव्यानेच आपण हे ओवाळणार आहे. तर मी पहिल्यांदा त्या कणकेचे दिवे केलेले आहेत. त्यात मी आधी कापसाचे वाती लावून ठेवलेले आहेत. त्यात मी तेल घालून मी हे सर्व दिवे प्रज्वलित करून हे आरती मी करून घेणार आहे. तर ही आरती आपण सर्व देवांची आणि दिव्यांची आरती आपण करायची आहे. तर ही आरती करताना सर्वप्रथम आपण गणपतीची आरती करायची आहे, त्यानंतर शंकराची करायची आहे आणि नंतर आपण दुर्गा मातेची आरती आपण करायची आहे. या तिन्ही आरती करणे हे बंधनकारक आहे. तर ह्या तिन्ही आरती जर तुम्हाला आणखीन आरती येत असेल तर मी त्याही आरती तुम्ही म्हणू शकता. आणि हे आपण कणकेच्या दिव्यानेच आपण ह्या सर्व देवांना आणि दिव्यांना आपण ओवाळून आपण आरती करून घ्यायची आहे. हे आरती करताना आपल्या घरातले सर्व सदस्य एकत्र येत असतील तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि सर्वांनी मिळून घरातल्या देवांना आणि दिव्यांना दिव्यांची आपण आरती करायची आहे. आणि आपण घरात जो काही गोड पदार्थ केला असेल तर त्याचाही नैवेद्य आपण दाखवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण घरातल्या देवांना आणि दिव्यांना आपण ह्या कणकेच्या दिव्याने ओवाळून आरती करून आपण ही आरती करून घ्यायची आहे. तर तुम्ही सर्वांनी ह्या पद्धतीने घरातल्या देवांची आणि दिव्यांची महत्त्वाचे या अमावस्येला ह्या पद्धतीनेच पूजा करा आणि दिव्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या. दिव्यांची पूजा करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ह्या पद्धतीने पूजा करा आणि घरातल्या देवांची आणि दिव्यांची तुम्ही मनोभावे पूजा करा आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर अशी माझी छोटीशी माहिती
तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुम्ही तुमच्या घरी अशा पद्धतीनेच पूजा करता का? अजून कोणती पद्धत असेल ते मला या कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. दीप अमावस्येच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी दीप अमावस्या करा आणि देवांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.